एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भारतातील दुर्मिळ वनस्पती या पर्यावरण विषयक प्रकल्पाबाबत माहिती घेणार आहोत। चला तर सुरू करूयात आजचा आपला प्रकल्प। प्रकल्प लिहित असतानाच सर्वात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे प्रकल्प प्रस्तावना। प्रकल्प प्रस्तावना लिहित असताना प्रकल्प विषय जो आपण निवडला आहे त्या प्रकल्प विषयाचा इतिहास, प्रकल्प विषयाची सद्यस्थिती आणि नवीन अद्ययावत माहिती या मुद्द्यांचा समावेश प्रकल्प प्रस्तावना लिहित असताना करावा। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि एक लाईक जरूर करा। यानंतर पुढील मुद्दा येतो तो म्हणजेच प्रकल्प अनुक्रमणिका। प्रकल्प अनुक्रमणिका कशा प्रकारे लिहावी हे तुम्ही स्क्रीनवर पाहतच आहात। जे महत्त्वाचे मुद्दे आपण प्रकल्पामध्ये मांडले आहेत त्यांचा समावेश प्रकल्प अनुक्रमणिकेमध्ये करावा। प्रकल्प उद्दिष्टे, जी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून आपण हा प्रकल्प करण्यास सुरुवात केली ती प्रकल्प उद्दिष्टे मुद्देसूदपणे प्रकल्प उद्दिष्टे या मुद्द्यामध्ये समाविष्ट करा। प्रकल्प विषयाचे महत्त्व, जो आपण प्रकल्प विषय निवडला आहे त्या प्रकल्प विषयाचे सामाजिक तसेच पर्यावरणीय महत्त्व काय आहे याबाबत थोडक्यात माहिती या मुद्द्यामध्ये लिहावी। प्रकल्प कार्यपद्धती, आपण हा प्रकल्प करत असताना ज्या कार्यपद्धतीचा अवलंब केला त्या कार्यपद्धतीबाबत थोडक्यात माहिती प्रकल्प कार्यपद्धती या मुद्द्यामध्ये लिहिणे अपेक्षित आहे। पुढील मुद्दा येतो तो म्हणजेच प्रकल्प निरीक्षणे। प्रकल्प लिहित असताना आणि प्रकल्पाची माहिती मिळवत असताना जे महत्त्वाचे मुद्दे आपल्या निदर्शनास आले त्या मुद्द्यांचा समावेश निरीक्षणे या मुद्द्यामध्ये करावा। भारतातील दुर्मिळ वनस्पती या प्रकल्पाची प्रकल्प निरीक्षणे तुम्ही स्क्रीनवर पाहतच आहात। विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला अधिक विषयांवरील प्रकल्प हवे असल्यास आमच्या www.educationalmarathi.com या वेबसाईटला एकदा अवश्य भेट द्या। तेथे तुम्हाला 50 पेक्षाही अधिक विषयांवरील प्रकल्प उपलब्ध आहेत। प्रकल्पाचा पुढील मुद्दा येतो तो म्हणजेच प्रकल्प विश्लेषण। प्रकल्प निरीक्षणावरून जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्या माहितीचे सविस्तर विश्लेषण प्रकल्प विश्लेषण या मुद्द्यामध्ये करावे। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रकल्प आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि आमच्या एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा प्रकल्प कसा वाटला ते देखील आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या प्रकल्प विषयाबाबत सविस्तर माहिती मिळवण्यास मदतच होईल।
पुढील मुद्दा येतो तो म्हणजेच प्रकल्प निष्कर्ष. प्रकल्प निरीक्षणे, कार्यपद्धती आणि विश्लेषण यांच्या आधारावरून जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्या माहितीच्या आधारावर प्रकल्प निष्कर्ष या मुद्द्यामध्ये माहिती लिहिणे अपेक्षित आहे. प्रकल्प संदर्भ, आपण ज्या माध्यमातून या प्रकल्प विषयाची माहिती मिळवली त्या माध्यमांचा समावेश प्रकल्प संदर्भ या मुद्द्यामध्ये करावा. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रकल्प पूर्ण पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. चला तर मग भेटूया एका नवीन प्रकल्प विषयासह एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा.